श्री स्वामी समर्थ, श्री गणसाई समर्थ मोटिवेशन टॉकमध्ये आध्यात्मिक गप्पांमध्ये मी सौ ज्योतिताई दुसाने पाचोरा आपले सहर्ष स्वागत करते। नवरात्राची तयारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, आपली पण चालू असेलच। घटस्थापना करायची आहे। घटस्थापनेसाठी स्वच्छतेची खूप आवश्यकता असते। ठीक आहे भगिनींनो, ज्या वेळेला आपल्या मुलींचा आपण स्थळ बघतो, लग्न करतो, त्यावेळेला आजकालचे मुलाची डिग्री बघतात, शिक्षण बघतात आणि मुलाला व्यसन आहे का ते बघतात। मुलाचं स्वतःचं घर आहे का, जेथे नोकरी करतो तिथे स्वतःचं घर आहे का, जेथे मुलाचे आईवडील राहत आहेत तिथे स्वतःचं घर आहे का, शेती आहे का, हे सगळं बघतात। ठीक आहे, ते बघावंच लागतं, कारण आपली मुलगी सुखी राहायला पाहिजे हे प्रत्येक आईवडिलांना वाटतं। आणि तसेच लोक कसे आहेत हे बघणंही खूप महत्त्वाचं असतं। जेव्हा आपण मुलगी देतो, ज्या घरात देतो त्या घरातले लोक कसे आहेत त्यावर अवलंबून मुलगा, त्याचं गोत्र, मुलाचं गोत्र जर चांगलं आहे, शांततेचं आहे, तर तो मुलगा आणि त्याला होणारी संतती देखील पुढे चांगली शांत निघते। तुम्ही असं म्हणाल, हे काय सांगताय ताई? माझा स्वतःचा अनुभव आहे हा। जर गोत्र चांगलं आहे तर सगळं चांगलं असतं। पूर्वीच्या काळामध्ये लोक इस्टेट बघत नव्हते, मुलाचं गोत्र आणि मुलाच्या घरचे लोक कसे आहे हे बघत होते। आणि इस्टेट का बघत नव्हते, तर आपण कितीही चांगलं बघून दिलं आणि प्रत्येकाचं भाग्य वेगवेगळं असतं। कोणाच्या भाग्यामध्ये काडीची माडी होते तर कोणाच्या भाग्यामध्ये माडीची काडीसुद्धा होते। ह्या गोष्टीचा पूर्वीच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून लोकांचा विश्वास होता, म्हणून लोक फक्त चांगले माणसं पाहत होते आणि मुलींचे लग्न करत होते। परंतु जर लोक चांगले नसतील आणि अशा घरात चांगलं नसणं म्हणजे बघा, आजकाल पितात सगळे, कुठेही बघा व्यसन आहे। अगदी मोठा ऑफिसर असो, व्यापारी असो, पण ते पिणं म्हणजे थोडंफार पिणं पाहिजे, संध्याकाळच्या वेळात पाहिजे। दुसरी गोष्ट, आजकाल शाकाहारी व्यक्ती पण कोणी जास्त राहिलेल्या नाही, मांसाहार भरपूर लोक करतात। म्हणजे खाणं आणि पिणं ह्या गोष्टीकडे मी फारसं लक्ष देत नाही। पिण्याचं तर वास्तविक बघता आहारी गेलेले व्यक्ती नको आहेत, पिणं आहारी जाऊन नको। आणि खाणं शक्यतोवर शाकाहारी असेल तर उत्तम आहे, पण मांसाहार असेल तर ज्याची त्याची आवड आहे, हरकत नाही। परंतु हे सगळं शाकाहार आणि मांसाहार करत असतानाही माणुसकी जपणं हे खूप महत्त्वाचं आहे। जिथे माणुसकी आहे, मानवता आहे, एकमेकाला माणूस म्हणून सांभाळून घेण्याची क्षमता आहे स्वभावांमध्ये, ते घर उत्तम असं मी म्हणेल। परंतु एखाद्या घरात आपण मुलगी देतोय, मुलगी आपली तिथे जाते आहे, राबते आहे आणि घरामध्ये जवळजवळ 10-12 लोकांचं काम ती एकटी करते आहे। म्हणजे आडाचं पाणी काढणं, खूप चादरी गोधड्या धुणं, 50-55च्या घरामध्ये चादरी गोधड्या धुणं, त्या धुवून येऊन सासू नंदा गप्पा मारता आहेत। बघा, एक उदाहरण देऊन सांगते मी तुम्हाला। सासू नंदा गप्पा मारता आहे आणि तीच घरातली सून पुन्हा येते, बघते भाजीची तयारी नाही, स्वयंपाकाची तयारी नाही, कणिक भिजवलेली नाही, काहीच नाही। आणि सुरुवातीपासून तिने 10-12-15 लोकांच्या स्वयंपाकाला तयारी करायची, भाजी करायची, पोळ्या करायच्या, एवढे सगळं काम करायचं। आडाचं पाणी काढून गोधड्या चादरी धुतलेल्या असतात, शिवाय एवढ्या 10-15 लोकांचा स्वयंपाक तिला परत करायचा असतो। आणि हे वारंवार होत असेल, वारंवार तिथल्या सासूनंदा जर एकदम खंतड स्वरूपामध्ये फक्त स्वतःचा जीव जपून राहत असतील, त्या सुनेचा जीव काहीच बघत नसतील, पडताळत नसतील, ही झाली स्त्रियांची गोष्ट। घरातल्या जावा आहे तर त्या जावा हे बघत असतील की हिच्या अंगी खूप कष्ट आहे, हिलाच करू द्या, आपल्याला काय करायचं आहे, त्या जावा अंग काढत असतील। त्यानंतर घरातले पुरुष आहेत तर जसं एखादे देर जेठांना वाटतं की नाही घरात 4-5 सुना आहे तर त्याच्यातली ही एक कामसू आहे, ती चांगली आहे, तिचं नाव काढत असताना बाकीच्या जावा ईर्ष्याने जळतात। त्या ईर्ष्याने आपल्या नवऱ्यांना त्या कष्टाळू स्त्रीबद्दल काही माही बोलतात आणि तिच्याबद्दल चांगलं बोलू देत नाही। सासू आहे तर सासरे बोलतायत चांगल्याबद्दल, तर सासू सांगते आहे की ती घरात आलेली सून आहे, तिच्याबद्दल बोलायची गरज नाही आहे। आणि त्याच्यात अजून पती जर व्यसनी आहे आणि त्याला जर आपल्या पत्नीची कष्टाची कुठेही त्याची पडताळणी नाही आहे, त्याची पत्नी एवढ्या मोठ्या कुटुंबात काय कर्तव्य करता आहे
काय कष्ट घेते आहे, बाकीचे लोक कसे अंग काढत आहेत आणि आपण काय करतो आहे. तो पती स्वतःचा बघणारा आहे, स्वतःपुरतं राहणारा आहे, स्वतःपुरतं पाहणारा आहे, व्यसनी आहे. अशा घराण्यात ती मुलगी, तुम्ही दिलेली मुलगी कशी राहणार बरं. आणि परत तिला होणारी, जर तिला उशिरा संतती होते आहे, म्हणजे लग्नाला 1.5 वर्ष झालं आहे, तर ते 1.5 वर्ष या लोकांना खूप जास्त होतं. अशा वेळेला तिला मारझोड होते, तिला टोमणे टचके होतात, तिला खूप छळलं जातं. दरवेळेला ती जेव्हा पाळीला बसते महिन्याच्या, त्यावेळेला तिचा छळवाद होतो आणि तिला संतती व्हावी म्हणून घरातले लोक तिला टॉर्चर करतात, त्रास देतात. तर बघा, मला हे म्हणायचं आहे की जर घराणं असं आहे आणि ती मुलगी सात्विक आहे, सद्गुणी आहे, कष्टाळू आहे, धार्मिक आहे आणि तिचा धर्मावर विश्वास आहे, लहानपणात ती लग्न करून त्या घरात जाते आहे आणि अगदी म्हणजे ज्या वेळेला ती 35शीत आहे, 40शीत आहे, अगदी 14व्या वर्षापासून तर 40शीपर्यंत ती खूप व्याधीत आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, जाचात आहे, तरीही तिचा देवावर आणि धर्मावर खूप विश्वास आहे. मुलांना जन्म दिले आहेत, त्या मुलांना संस्कार दिले आहेत, ते मुलं ती लहानचे मोठे करते आहे. पण ज्या वेळेला त्या घरातील काही मुली, काही मुलं त्या घराण्यावर वागताना ती बघते, त्यावेळेला त्या मुलीचा आत्मा काय दुखत असेल बरं. की आपल्याला काही लोक सांगत होते लग्न जमवताना की हे घर खराब आहे, ह्या घरातले लोक चांगले नाही आहे, यांची वागणूक चांगली नाही आहे आणि येथे तू लग्न करून जाऊ नको, किंवा हे लग्न तू मोडून टाक, किंवा झालेलं लग्नाचा घटस्फोट घे, किंवा इथे संतती होऊ देऊ नको, असे काही जवळचे माहेरचे लोक सांगत असतात. ती मुलगी त्यांना उत्तर देते की जे झालं आहे ते कुंकू लावलं आहे, आता शेण लावायचं नाही, वगैरे वगैरे. असे लहानपणातही खूप मोठ्या मोठ्या धर्माच्या गोष्टी ती मुलगी माहेरच्या लोकांना पण शिकवते आहे आणि धर्माजवळ घेऊन ती पूर्ण जीवन सुसंस्कारितप्रमाणे सहनशीलतेने जगते आहे. वृद्धापकाळाचा तिचा उंबरठा आहे आणि अशाही वेळेला त्या घराण्याचे मागचे लोक काही अनंतात विलीन झालेले आहे, काही लहान पिढीचे लोक थोडे बाजूला राहिलेले आहेत, पण जवळचे काही लोक, अगदी जवळच्या रक्ताच्या नात्यातले लोक ज्या वेळेला तिला त्या घराण्यावरच गेलेले आढळतात की यांचे जे गुण आहे ते त्याच पद्धतीत आहे, म्हणजे जे तरुणपणात आपण सोसलं आहे तेच आता आपल्याला परत म्हातारपणात सोसायचं आहे. अशा वेळेला त्या मुलीला ज्या वेळेला वाटत असेल, तर त्या मुलीला मला सांगायचं तात्पर्य हे आहे की अशा घराण्यामध्ये धर्म घेऊन नांदणं म्हणजे धर्म करून चावडी चढणं आहे. आणि मुलगी देताना सगळं बघण्याच्या ऐवजी घराणं कसं आहे, लोक कसे आहेत हे बघा, हेच मला सांगायचं आहे. नाहीतर सद्गुणी आणि धार्मिक मुलीला फक्त धर्म करून चावडी चढण्याशिवाय आणि छळवादाशिवाय काहीही मिळणार नाही. म्हणून भगिनींनो, लग्न करताना मुलीचं गोत्र शांत गोत्र निवडा, लोक शांत निवडा आणि मग अशा घरात मुलगी द्या. जर तिथे परिस्थितीने आर्थिक परिस्थिती मजबूत नाही आहे, आर्थिक परिस्थिती कमी आहे, तर तुमची मुलगी जर कष्टाळू आहे, सात्विक आहे, तर ती नवऱ्याला खांद्याला खांदा लावून ते सगळं जमवून घेईल, ते सगळं घरानं पुढे नेईल, संसाराचा गाडा ती उच्चांकावर नेईल. परंतु तिला जोड मात्र सुस्वभावी लोकांची पाहिजे, हे निवड करा. श्री स्वामी समर्थ.